आज मी बनवणार आहे कोळंबी, सुकी कोळंबी. याला करंदी सुद्धा म्हणतात. तर सगळ्यात आधी मी याला गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याचा सुकटाचा जो वास असतोय तो निघून जातोय. सगळ्यात आधी साहित्य: कांदा, टोमॅटो, बटाटा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कोकम. पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊया. त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. आपण कांदा टाकून घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, भाजून निघतं. तर आपण आधी कांदा भाजून घेऊया. असं चांगला ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचा. भाजून झाल्यानंतरला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा. काय विसरले म्हणा, आता कढीपत्ता टाकून दिलाय. चांगला भाजून घेतल्यानंतरला त्याच्यामध्ये आपण घरगुती तिखट टाकून घेऊया. पावडर मसाला. मसाले टाकून झाल्यानंतरला ते मसाले भाजण्यासाठी थोडा वेळ मसाले शिजू द्यायचे. मसाले टाकून झाल्यानंतरला आपण आता हे कोळंबी टाकून घेऊया. त्याच्यामध्ये बटाटे टाकूया, करून घेऊया. आता आपण पाणी टाकून घेऊया. बटाटा, कोकम आणि कोथिंबीर टाकून घेतले. आता कोकम आणि कोथिंबीर टाकून घेतले. आता झाकण ठेवून थोडा वेळ आपण शिजू द्यायची. आता बघूया आपली भाजी तयार झाली का. भाजी तयार झाली. आता आपली भाजी तयार झाली. भाजीसोबत मस्तपैकी भाकरी खायची आता.